सो मूर्ध तेल, मूर्ध म्हणजे आपलं डोकं, आपलं शिरप्रदेश. सो मूर्ध तेलमध्ये आपण काय करतो, आपण आपल्या शिरप्रदेशी तेलाचं धारण करून ठेवतो. सो ह्यालाच आपण म्हणतो मूर्ध तेल. सो मूर्ध प्रदेशी तेलाचं धारण करून ठेवणे म्हणजे मूर्ध तेल. आता नेक्स्ट येतं गुण. गुण सांगताना असं इमॅजिन करायचं, असं एखादा माणूस इमॅजिन करायचं की जो रोज तेल लावतोय डोक्यात, तो तेल लावतो म्हणजे इनडायरेक्टली तेलाचं धारणच करतो ना तो डोक्यावर. सो त्याला काय होईल, आता पहिलं तर डोकं दुखणार नाही त्याचं, मग खालित्य पालित्य नाही होणार. आता आपण लहानपणापासून ऐकत आलं की तेल लावलं पाहिजे, मग केस गळत नाहीत, केस पांढरी पडत नाहीत. सो तेल लावण्याने खालित्य पालित्य होत नाहीत, म्हणजे डोक्याचे आपले अस्थी आहेत ते स्ट्रॉंग होतात तेलामुळे. आपले केस काळी होतात, लांब होतात, असे दाट होतात. आता तोंडावरचा काय आपलं इंद्रिय आहेत. सो इंद्रिय प्रसन्न होतात, आपलं मुख सुंदर होतं, आपली त्वचा सुंदर होते. आणि आता इंद्रिय प्रसन्न आहेत म्हटलं झोप पण चांगली लागणार. आता नेक्स्ट येतं मूर्ध तेलचे प्रकार. ह्याचे 4 टाईप्स पडतात आणि हे जे 4 टाईप्स आहेत ना, हे उत्तरोत्तर श्रेष्ठ आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा दुसरा भारी, दुसऱ्यापेक्षा तिसरं, तिसऱ्यापेक्षा चौथं भारी. सो हे सिक्वेन्स अशी लक्षात ठेवायची की एक पब आहे ज्याचं नाव आहे ॲस पब. चांगलं नाव नाही आहे हे, म्हणून लक्षात राहिलं ऑब्व्हियसली. ॲस पब. सो ASPB. सो ह्यात पहिलं ए वरून येतं अभ्यंग, एस वरून सेक, पी वरून पिचू, बी वरून बस्ती. सो सगळ्यात पहिलं येतं शिरो अभ्यंग, त्यापेक्षा चांगलं असतं शिर सेक, मग त्यापेक्षा चांगलं येतं शिर पिचू, आणि सगळ्यात बेस्ट येतं शिरो बस्ती. सो कसं लक्षात ठेवणार, ॲस पब, ASPB, अभ्यंग सेक पिचू बस्ती. मग आता एक एक करून बघूया. पहिलं येतं आपलं ॲस पबमध्ये ए, दॅट इज शिरो अभ्यंग. शिरो अभ्यंग म्हणजे तेलाने डोक्याची मालिश करायची. आणि आता काय, आता आपलं जे डोकं आहे म्हणजे जे आपलं शिर आहे दॅट इज इंद्रियांचं मूल स्थान आणि बॉडीमधलं मेन मर्म. त्यामुळे अनेक शिरोरोगांमध्ये शिरो अभ्यंग केलं जातं. आणि हे तर होतंच आहे, इंद्रियांचं पोषण आणि ऑल होतंच आहे. डोक्यावर काय, आपली केसांचे मूळ पण नीट मसाज होतात, त्यामुळे केस दाट येतात, कोमल येतात, केसांची चांगली वाढ होती आणि चेहऱ्याची त्वचा पण एकदम मृदू आणि मस्त कोमल होती. आणि जर शिर प्रदेशामध्ये कंडू असेल, रुक्षता असेल, म्हणजेच इनडायरेक्टली की डॅन्ड्रफ असेल, डॅन्ड्रफमुळे इचिंग होणार, ड्रायनेस होतं, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण शिरो अभ्यंग करू शकतो. त्याच्यामुळे ती रुक्षता आणि कंडू याचा नाश होतो. आणि डे टू डे लाईफमध्ये लहान मुलांमध्ये सकाळ संध्याकाळ शिरो अभ्यंग केलं पाहिजे, दॅट इज खूप युजफुल. मग शिरो अभ्यंगासाठी बेस्ट सांगितलं आहे चक्र तेल. आता सेकंड टाईप येतं शिरसेक. मग अशी काय म्हटलेलं आपण ॲस पब. पहिलं झालं अभ्यंग, आता सेकंड येतं शिरसेक, यालाच आपण म्हणतो शिरोधारा. ह्याच्यामध्ये शिरप्रदेशी, टू बी स्पेसिफिक कपाळावर अशी एक धार सोडली जाते. आता ही धार कशाची असू शकते, औषधी काढ्याची किंवा दूध, ताक, उसाचा रस, घृत, तेल, ह्याची धार, ह्यांच्यापैकी गुणाची पण अशी धार सोडली जाते कपाळावर किंवा डोक्याच्या ठिकाणी. आता ह्यात आपण यूज काय करतो हे दोषावर डिपेंडेंट आहे. जर वातदोष असेल तर आपण तीळ तेल वापरतो, जर पित्त किंवा रक्ताधिक्य असेल तर आपण घृत वापरतो, कफाधिक्य असेल तर आपण तीळ तेल वापरतो. आणि जर मिक्स असेल म्हणजे वात आणि रक्त असेल किंवा वात पित्त आणि रक्त असेल, अशा केसमध्ये आपण घृत आणि तेल हे समप्रमाणात घेतो आणि मग धार सोडतो. आता नेक्स्ट येतं द्रव्य योजना. जर पित्त शिरोरोग असेल तर अशा केसमध्ये आपण घृत किंवा दुधाने शिरसेक करतो. आणि जर वात शिरोरोग असेल तर अशा केसमध्ये आपण वातघ्न औषधांनी दुधाला सिद्ध करतो आणि मग त्या दुधाने परिषेक करतो. सो आपण असे वात शिरोरोगामध्ये काय करतो, वातघ्न सिद्ध दूध वापरतो. फॉर एक्झाम्पल दशमूल सिद्ध दूध, ह्यानी आपण शिरसेक करतो. आता हे धारा केल्यामुळे काय काय फायदा होतो ते बघूया. पहिलं तर आपली वाचा आणि आपलं मन एकदम स्थिर होतं, आपलं शरीर बलवान होतं, अजून खाण्यामध्ये रुची उत्पन्न होती. मग आता ब्रेनवर काम करते म्हटल्यावर धुती, स्मृती हे सगळं छान होतं. स्वर माधुर्य होतं, त्वचा एकदम कोमल होती. मग तिथं जवळ असले आपले डोळे, सो तिमिर एक्सेट्रा जे नेत्ररोग आहे त्यांच्यामध्ये पण हे शिरसेक युजफुल आहे. मग शुक्र, रक्त ह्या धातूंचं पोषण होतं, दाह शमन होतं, आपली निद्रा छान होती म्हणजे निद्रा प्राकृत होती आणि आयुष्यवृद्धी होते. आता नेक्स्ट येतं शिरोधारा यंत्र. आपल्याला शिरोधारा करण्यासाठी कसं स्पेसिफिक आकाराचं यंत्र लागतं, यालाच आपण म्हणतो शिरोधारा यंत्र. आणि हे यंत्र बनलेलं असावं वेगवेगळ्या धातूंनी किंवा मातीने किंवा लाकडाने.
आणि हे गोलाकार असला पाहिजे आणि ते तोंडाला रुंद असतं आणि त्याची साईज एवढी पाहिजे की त्याच्यात 2 ते 2.5 प्रस्थ धाराद्रव्य ते होल्ड करू शकतं, एवढी त्याची साईज पाहिजे. आणि या यंत्राच्या बॉटमला म्हणजे तळाशी मध्यभागी एक 2.5 सेंटीमीटरचं छिद्र असलं पाहिजे. आता नेक्स्ट आहे ती प्रोसिजर. पहिलं तर आपण पेशंटला छानपणे झोपवायचं, म्हणजे आपलं पात्र आहे ते डोक्यावर स्थिर राहिलं पाहिजे अशी काहीतरी अरेंजमेंट करायची. त्यानंतर पेशंटला जेव्हा झोपवतं आहे त्याला आपण म्हणतो तेल द्रोणी. तेल द्रोणीमध्ये काय असतं, म्हणजे जो बेड आहे तो डोक्याच्या साईडने थोडं उंचवलेला पाहिजे, सो दॅट तेल सगळं खाली पायाच्या ठिकाणी कलेक्ट होईल. असंच त्या बेडच्या 4ही साईडला कंगोरे असतात. कंगोरे म्हणजे असं पाईपलाईन सॉर्ट ऑफ, सो दॅट तेल त्यात जाऊन कलेक्ट होतं. सो ह्या कंगोऱ्यांमुळे आणि पायाकडच्या बाजू जरा खाली असल्यामुळे तेल त्यात जाऊन जमा होतं आणि हे तेल परत वापरलं जातं. आता आपलं जे वरचं बांधलेलं यंत्र आहे ते आणि आपल्या डोक्याच्या मध्ये ऑलमोस्ट 4 ते 4.5 अंगुल एवढं डिस्टन्स असलं पाहिजे. आणि शिरोधारा हे 20 ते 30 मिनिट केलं जातं. मग नेक्स्ट सांगितलं आहे काळ सांगितलं आहे स्पेसिफिकली असं सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत, म्हणजे ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांचं म्हणणं असे की जेव्हा कडक ऊन नसेल तेव्हा शिरोधारा केली पाहिजे. आता पश्चात्करमध्ये काय करतात, ते पेशंटला घृतसेवन करायला देतात. मग त्या पेशंटला मस्त छान मनप्रसन्न होऊन विश्रांती करायला सांगतो आपण. आणि त्या पेशंटला सांगायचं की शारीरिक श्रम अवॉइड करा. मग आता जसं शिरोधारामध्ये आपण तेल वापरतोय तसंच आपण तक्रधारा पण करतो. ह्यात फक्त तेलाऐवजी आपण ताक वापरतो, ह्यालाच आपण म्हणतो तक्रधारा. हे जे ताक वापरतोय हे आपण विशिष्ट प्रकारे सिद्ध केलेलं ताक वापरतो. मग आता आपण हे बनवतं कसं, पहिलं तर एकदम 1 वर्षभर वाळवलेले आवळे घ्यायचे, मग त्यांच्यातल्या बिया काढायच्या, त्या बियांचा चूर्ण करायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, मग ह्याचा क्वाथ बनवायचा आणि क्वाथ बनल्यानंतर त्याच्यामध्ये आंबट ताक टाकायचं, हे मिक्स करायचं आणि याने तक्रधारा द्यायची. आणि तक्रधारेसाठी जे आपण ताक वापरतोय ना ते ताक शीत स्वरूपाचं असावं. मग त्याचा फायदा काय काय होतो, पहिलं तर केसांचा वर्ण छान होतो, मग कर्ण रोग, नेत्ररोग, शिरशूल, संधीमध्ये शैथिल्य असेल, मूत्ररोग असेल, हृदरोग असेल, हे सगळे नीट होतं, त्यांचा नाश होतं. मग अग्निमांद्य दूर होतं, अरुची दूर होतं, ओजक्षयामध्ये पण हे युजफुल आहे. सो हे झालं आपलं तक्रधारा. आता थर्ड येतं शिरपिच्चू. काय होतं मग असे आपला ॲस्पब अभ्यंग झालं, सेक झालं. मग आता थर्ड येतं पिच्चू. पिच्चू म्हणजे काय, असा एक कापसाचा बोळा घ्यायचा, त्याला तेलामध्ये बुडवायचं आणि मग त्याचं डोक्यावर धारण करून ठेवायचं, ह्यालाच आपण म्हणतो पिच्चू धारण. ह्यात आपण पिच्चू ठेवतो आपण डोक्यावर, त्यानंतर त्याचं पट्टबंधन करतो, सो दॅट ते बराच वेळ आपल्या डोक्यावर राहील आणि मूर्ध तेलाचे गुणसुद्धा आपल्या डोक्यामध्ये येतील. ह्याच्याने काय होतं, केस गळणं बंद होतं, मग वृक्षत्वचा असेल ती ठीक होती, नेत्रामध्ये काय प्रॉब्लेम असतील ते ठीक होतात, व्रण असेल ते ठीक होतं. मग आता फोर्थ येतं शिरोबस्ती. काय काय बघितलं आपण, ॲस्पब, अभ्यंग, सेक, पिच्चू आणि मग ब पी वरून पिच्चू, ब वरून बस्ती. सो आता येतं आपलं शिरोबस्ती. आता ते बस्ती ऐकून त्याला त्यावाल्या वातवाल्या बस्तीसोबत कम्पेअर नाही करायचं, ते एकदम वेगळं आहे, हे एकदम वेगळं आहे. ह्याला आपण बस्ती हा शब्द वापरला कारण इथे आपण स्नेहाचं काही काळापर्यंत धारण करून ठेवतो आहे. बस्तीमध्ये पण तेच होतं ना की द्रव्य आत जातं, तिथं थोडं थांबतात मग बाहेर येतं. ह्या केसमध्ये पण आपण स्नेहाचं थोडं धारण करून ठेवतो आहे म्हणून आपण ह्याला बस्ती म्हणतो आहे. आणि शिरोबस्तीसाठी आपण एक स्पेसिफिक यंत्र वापरतो, दॅट इज शिरोबस्ती यंत्र. हे काय असतं, हे असं चामड्यामधून तयार केलेला एक टोपा असतो. आता नेक्स्ट येते विधी. पहिलं तर सांगितलं आहे की शिरोबस्ती देण्याआधी पेशंटचं स्नेहसंवेदन केलं पाहिजे आपण. मग त्यानंतर पेशंटला बसवायचं एकदम प्रॉपर चेअरमध्ये, मग डोक्यावर अशी चामड्यापासून बनलेली शिरोबस्ती यंत्र लावायचं, त्यानंतर त्याचं पट्टबंधन करून घ्यायचं. म्हणजे आपलं फनल कसं असतं त्या टाईपचं हे चामड्यापासून बनलेलं यंत्र असतं, ते डोक्यावर ठेवायचं, मग त्याला पट्टबंधन करायचं, मग आतील बाजूने माशकल्क लावायचं, सो दॅट आपलं तेल बाहेर जाणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, शिरोबस्ती द्यायच्या आधी पेशंटचे केस कम्प्लिटली काढून घ्यायचे, मग त्याला डोकं स्थिर ठेवायचं. मग यंत्रामध्ये साईडनी चमच्याने किंवा पळीने असं थोडं थोडं सुखोष्ण स्नेह ॲड करत जायचं अंटिल केशमुळांपासून वरतील 1.5 इंचपर्यंत ते भरेल एवढं त्याला भरायचं आणि वेदना शमन होईपर्यंत तसंच धारण करून ठेवायचं.
मग आता शिरोबस्तीचा सम्यक योगमध्ये काय होतं? पहिलं तर वेदनाचा प्रशमन होतं, म्हणजे काही मुखगत रोग असतील, नासागत रोग असतील ते दूर होतात. आता नेक्स्ट येतं पश्चात्कर्म. पश्चात्कर्मामध्ये सांगितलं आहे की त्या यंत्रामधलं सगळं तेल काढून घ्यायचं, मग ते चर्मपट्ट जे आपण लावले ते काढून घ्यायचं, मग डोकं एकदम स्वच्छ करून घ्यायचं आणि मग पेशंटला गरम पाण्याने आंघोळ करायला सांगायचं. मग सांगितलं कालमर्यादा की किती काल पण तुम्ही ते धारण करून ठेवलं पाहिजे. आता हे वात पित्त वाईज जाऊ आपण. वात पित्त कफ 10K 8K 6K आणि स्वस्थ पुरुष असेल तर 1000 मात्रापर्यंत, एवढ्या मात्रेपर्यंत तुम्ही ते धारण करून ठेवलं पाहिजे. मग तर नेक्स्ट येतं गुण आणि उपयोग. शिरोरोग, परत नासाशोष, आस्यशोष, अर्दित, अनिद्रा, तिमिर, या सगळ्यामध्ये आपण शिरोबस्ती केलं पाहिजे.